शहांकडे जमाल गोट्याचं औषध, भल्या भल्यांचा आजार यामुळे ठीक होतो. अमित शहा मुंबईमध्ये आल्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अशोक चव्हाणांकडे कार्यकर्त्यांचा आग्रह. तर कार्यकर्ते म्हणाले तर नक्की स्वबळावर लढू. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ. तर एका वृत्तपत्रातील बातमीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात दावा. अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. मालेगावातील कार्यक्रम भाजपचा नाही तर शासकीय होता. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते, त्यामुळे त्यांना खुर्ची दिली, त्यात काही गैर नाही. भुजबळ भाजपात प्रवेश करतील की नाही हे वरिष्ठ सांगू शकतील. गिरीश महाजनांची यावर प्रतिक्रिया. पुण्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आता अजित पवारांकडून बैठकांचा सपाटा. विविध विभागातील अधिकाऱ्यांची पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये दुसरी बैठक. यापूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची अजित पवारांनी घेतली होती बैठक. नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न. पालकमंत्रीपदाला स्थगिती असल्यामुळे मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शासकीय महापूजा. तर आमदार हिरामण खोसकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित. नांदेडच्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला खिंडार. तर धोंडगे बंधूंचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. धोंडगे बंधूंच्या प्रवेशामुळे लोहा कंधार तालुक्यामध्ये पक्षाची ताकद वाढणार. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लायकराम या भोंडकरांची निवड. तर तालुक्यातील तब्बल 17 वर्षांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांना मिळालं. नगरविकास मंत्री आपल्या गावी, मुख्यमंत्री दावोसच्या दारी. तर नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालाय. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांसोबत होतं. दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका.